मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 60 दिवस पूर्ण झालेत आणि या हत्येचा प्रकरण खरं तर ज्यांनी उचललं किंवा ज्यांनी समोर आणलं ते बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्यावर. बाप्पा, मला तुम्ही सांगा, संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 60 दिवस पूर्ण झालेत, कुठपर्यंत आलाय तपास, काय परिस्थिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना 60 दिवसापूर्वी घडली ही अतिशय निंदनीय घटना होती। एक चांगला सोजळ असा सरपंच याला किडनॅपिंग केलं आणि त्याचा मर्डर करू त्याला टॉर्चर करू त्याला मारलं गेलं। ही घटना घडली। या घटनेत जवळपास 7 लोकांवर गुन्हा दाखल झाला प्राथमिकदर्शी। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यातली काही आरोपी एक सापडला, दुसरा 2, 3 एक सरेंडर झाला। परत त्याच्यानंतर काही ह्याची लिंक जी आहे ती खंडणीशी जुळली गेलेली होती। सगळं मोकोका सर्वांना लागलेला। आता जे आहे ते एक आरोपी आणखी फरार आहे, पण हा आरोपी सापडत नाही। त्याच्यापेक्षाही आणखी जे आरोपी आहेत की ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असं माझं म्हणणं आहे की ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे। कारण ही मर्डर झाल्याच्या नंतर ज्यांनी हा कट अगोदर रचला, कटामध्ये कोण कोण सामील होते, मर्डर केल्याच्या नंतर पुन्हा त्यांना संरक्षण त्या आरोपींना कुणी दिलं, त्यांना पैसे कुणी पुरवले, नेहून दुसरीकडे कुठं सोडलं, एखाद्या जेलमध्ये असताना त्यांना काय काय मदत कोण कोण केली, या सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि मी काल पण सर्व मीडियाला त्याच पद्धतीने सांगितलेलं आणि आजही माझी तीच मागणी असेल की या लोकांवर गुन्हा लवकरात लवकर सर्वांवर दाखल झाला पाहिजे। सगळ्यात अगोदर खरं तर तुम्ही याच्यावर आवाज उठवला, तुम्ही हे सगळं प्रकरण बाहेर आणलं। सुरुवातीला वाल्मिकी कराडचं खरं तर नाव कोणीच घ्यायला तयार नव्हतं, तुम्ही ते स्पष्ट नाव घेतलं तपास यंत्रणेला, तशा पद्धतीचे काही हिंट्स दिलेले आहेत। वाल्मिकी कराड अटक आहे, मात्र काल परवा धारूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक घटना घडली, म्हणजे तो अटक जरी असला तरी त्याची दहशत कायम आहे। बिलकुल आहे। धारूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जरी ते गाव असलं तरी माझ्या तालुक्यातलं जवळचंच गाव आहे, केस तालुक्यातलंच गाव आहे। अशा पद्धतीचे गुंड प्रवृत्तीचे लोक एका समाजाची बदनामी करत आहेत आणि त्याचा ब्लेम आमच्यावर येतोय। असं जर विचार केला तर कुठले समाज गुंड प्रवृत्तीचा नसतो, तर ही लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत। यांना कुणी गावानंही टाकून दिलेले असे लोक आहेत की जेणेकरून ते फक्त दहशत निर्माण करतात। स्वतःचं एक गुंडा राज तयार करायचं जी माफिया हा होता, ह्याचा हा जो मुखिया आहे यांनीच सगळं केलेलं। पण यांना दोघांना सुद्धा आणखी या मोकोकामध्ये घ्या अशी माझी मागणी आहे। कारण त्यांनी ते जो फरार असणार आरोपी जो आहे आंधळे, त्या आंधळेचं स्टेटस या दोघांनी ठेवलेलं, त्याच्यामुळे यांना सुद्धा मोकोकामध्ये घेतलं जाणार। त्यांच्यावर जी तातुरमतुर कलम लावली होती ती मी PI ना पण बोललोय आणि SP ना पण बोलतोय की त्याला 307 ऑलरेडी त्याची राईट झालेलाच आहे। कारण 307 म्हणजे जुन्या कलमाप्रमाणे, आता नवीन कलमाप्रमाणे मला वाटतं 109 का काय येतो, हा पण त्याच्यात दाखल झालेला आहे आणि त्याच्यावर त्यांना मोकोका पण लागेल। तुम्ही संसदेचा आवाज उठवला, वेगवेगळ्या आयोगाकडे केंद्रामध्ये तक्रारी केल्या, सगळ्यात महत्वाचं तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे भेटलात, त्यांच्याकडे तक्रार केली, तपासाला वेग आला। सध्या केंद्र स्तरावर काय सुरू आहे, त्या तुम्ही ज्या तक्रारी केली त्यावर? नाही, आता केंद्र स्तरावर जी मानव अधिकाराकडे, राष्ट्रीय मानव अधिकाराकडे मी तक्रार केली, तिथं गुन्हा नोंद झालेला आहे। त्याचं त्यांनी CID ला पत्र काढलंय, SIT ला काढलंय, त्याच्यानुसार त्याचा तपास आणखी ती घेऊन त्यांना बोलवलेलं आहे। त्यांचा तो अहवाल आता काय आलाय तो माहित नाही। मी आता उद्या सोमवारपासून आणखी दिल्लीत आहे, तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा 1-2-4 दिवसामध्ये पूर्ण होईल। आणखी मी केंद्रीय जी गुप्तचर यंत्रणा आहेत, CBI असेल, त्या सर्व केंद्रीय यंत्रणेमार्फत ह्याची चौकशी कशी करता येईल याच्यासाठी मी आणखीही प्रयत्न करतोय। त्याचं कारण असं की केंद्राची ज्यावेळेस टीम येईल त्यावेळेस आणखी बरंच काही ह्याच्यातून बाहेर येणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जे हे गुंडाराज चाललंय आम्हाला थांबवायचं आहे। 100% थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री, गृहमंत्री सुद्धा मदत करतायत आणि पुढे पण करतील अशी अपेक्षा करतो। पप्पा, विषय असा आहे की ह्या प्रकरणातल्या आरोपींना अटक झाली, कृष्णा आंधळे अटक होणं आणखी बाकी आहे। मात्र धनंजय मुंडे यांनी या सगळ्या यांच्या संबंधित ही सगळी लोक आहेत, त्यांच्यामुळे तपासावर परिणाम झाला, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी तुम्ही आणि सर्वच राजकीय नेत्यांनी मागणी केली। मात्र सध्या जे सुरू आहे की अजित पवार यांनी सांगितले की हे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, काल सुरेश धसाने सांगितले की हा अजित पवारांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा, त्यांनी निर्णय घ्यावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल चाल ढकल होतीये का? बघा, मी धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा असं बोललो नाही। नैतिकता असेल तर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि फेकला पाहिजे असं बोललो मी। पण मला एक म्हणायचं की हा विषय जो आहे तो राजीनामा एखाद्या मंत्र्याचा घ्यायचा किंवा मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळातून एखाद्याला बडतर्फ करायचं, तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो। आता कोण काय म्हणतं हे मला माहित नाही, पण जो मला जेवढा नाही कायदा कुणी त्याचा अंतर्गत बाब म्हणते, कोण काय म्हणते हा विषय नाहीये।
पण मुख्यमंत्री महोदयानेच राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. जनता काही दूधखुळी नाहीये. आता ह्याच्यात कोण कुणाला बदनाम करते मला माहित नाही. कुणाच्या खांद्यावर कुणाला बंदूक ठेवायची, ही राजकारण त्यांच्या पक्षाचे, त्या राजीनाम्याशी संबंध नाही. आमच्या एका गोष्टीशी संबंध आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांचा जो मर्डर झाला, याच्या सर्व मारेकऱ्यांना ज्यांनी त्याला मदत केली त्याला सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. या बीड जिल्ह्यातलं गुंडाराज थांबला पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि ते शेवटपर्यंत आम्ही त्याला झटत राहणार आणि त्याला न्याय बीड जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून खरं तर सध्या टोलवाटोलवी सुरू आहे. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर घ्यायचा असेल तर तो अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे, असं मत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे. ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, केज, बीड.